संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जत शहरासाठी असलेल्या एक्सप्रेस फीडरच्या कामाचा वीज समितीकडून आढावा. कर्जत शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या वंजारवाडी आणि दहिवली येथील स्टेशनवर लाईट गेल्यानंतर शहरात होणाऱ्या पाणी समस्येबाबत वीज ग्राहक समितीने एक्सप्रेस फेडररची मागणी केली होती आणि त्याच अनुषंगाने एक्सप्रेस फेडररचे महत्त्वपूर्ण काम सुरू असून येत्या काही महिन्यात काम पूर्ण होणार आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी आणि तालुक्यातील वारंवार होणाऱ्या वीज खंडित समस्यांबाबत कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने आज दिनांक 8 रोजी महावितरणाला निवेदन दिले. मागील आंदोलनातील अनेक मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी दिला. वीज खंडित होण्यामुळे व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचं समितीने सांगितलंय. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व वीज संबंधित कामे पूर्ण करून 24 तास अखंड वीज पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. महत्त्वाच्या मागण्यांमध्ये स्मार्ट मीटर सहमतीशिवाय बसवू नयेत, प्रलंबित वीज समस्या तातडीने सोडवाव्यात, लाईट बिल वेळेवर द्यावे, तक्रारींवर त्वरित कारवाई करावी, कर्जत शहराला पाणी पुरवठ्यासाठी एक्सप्रेस फीडर सुरू करावा आणि चौक इनकमर कार्यान्वित करावा या मागण्या होत्या. यावेळी नगर परिषदेचे अधिकारी अभिमन्यू येळवंडे सुद्धा उपस्थित होते. महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवले जाणार नसल्याचे आश्वासन देत चौक इनकमर 8 दिवसात सुरू करण्याची व गणपती उत्सवात 24 तास वीज पुरवठ्याची हमी दिली आहे. निवेदनावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.